चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. स्ट्राइक एंड वर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट हँड बॅटर यावेळेला बीट केलंय गोलंदाजाने. नक्कीच आपल्या संघासाठी सुरेख अशी गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात ते बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मोर्या संघमालक नक्कीच एक संदेश देखील आपल्या संघासाठी पोहोचवलाय. गणपती बाप्पा मोरया लवकर जिंकून घरी या. पाहूया संदेशजी पुन्हा एकदा सज्ज. आणि समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे. यावेळेला फुलटॉस वरती मात्र फुलटॉस इथे मात्र पाठवून दिलाय. गॅप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येतोय चौकार. धावा मिळाल्या 4. या 3 ओव्हर मध्ये किती धावा येतील तुला काय वाटतंय? समोरचा संघ तुला माहितीच आहे. नक्कीच 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल पण 50 जर गाठले तर त्याहून अजून काय पाहिजे. पुन्हा एकदा सज्ज. मी एक टार्गेट देतो 57चं टार्गेट होईल. मोठा फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी माघारी परतावं लागतंय. बॅटर सुधाकर यांना आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहन इंदळेकर. येस आपण ज्याची वाट पाहत होतो तो बॅटर मात्र आता मैदानामध्ये उतरतोय थेट चंद्रावरून. येस मस्ट विन मॅच. आणि या मस्ट विन मॅच मध्ये आता मात्र मोठी कामगिरी रोहन इंदळेकरला करावी लागेल. आणि आता मी जे 45चं टार्गेट बोललो होतो ते कुठे ना कुठे 55 पर्यंत तरी नेऊन पोहोचवावं लागेल कारण मैदानामध्ये उतरलाय. 6 हिटर बॅक टू बॅक 7 सिक्सेस इन अ रो ज्याने हिट केले तो रोहन इंदळेकर. आणि मी जे 57चं टार्गेट म्हणालेलो ते 75 वर रिवाइज करतोय. हॅलो हॅलो प्रथमेश दादा आपण थोडं गरमागरम चहा प्यायची आहे. थोडीशी क्षणभर विश्रांती घ्या. आपण मी थोडंसं सांभाळतो सूत्रसंचालन. हां लवकरात लवकर मॅचला सुरुवात व्हायची आहे. दादा जरा विश्रांती देऊ. हां आणि या स्पिन होणार आहे बॉल. आणि 2 धावा. काय चपलता सागर आडे साहेबांची. अतिशय सुंदर चपलता आहे. परशुराम राऊत याच क्षणाची वाट बघत होते केव्हा सागराडे साहेबांचं कौतुक करायला मिळतंय. कौतुक करण्यासारखंच आहे बघा ना. तिकडून एवढ्या लांबून ते थेट विरारवरून गोरेगावला. ही खेळाचं एक आवड असते. आणि बघूया काय होतं. आणि या चौकार आणि 4 धावा. हा हॅलो हॅलो शेवटचा चेंडू या षटकातला. आणि हा काहीसा हवेत येतो का. आणि मोठा विकेट. 1 विकेट गेलेला आहे. 2 विकेट आणि हा महत्वाचा विकेट. विशाल 2 विकेट गेले का आतापर्यंत. गणेश किती 2 विकेट. महत्वाचा असा हिटिंग विकेट. आमचं टार्गेट परत खाली आलेलं आहे. आता किती होतील 3 ओव्हर नंतर. बघूया काय होतं. पहिल्या ओव्हर नंतर 10 धावा झालेले आहेत. 10 ना दादा. हॅलो हॅलो हा गणेश दादा दुसरा षटक सुरू होत आहे ना या संघाचं. दुसरा षटक लवकरात लवकर. आणि सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अमोल रोडे.
सरप्राईज परफॉर्मर अमोल लोढे. नक्कीच चांगली गोलंदाजी रोडेकडून पाहायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी रोडेकडून पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू शिस्तप्रिय असा खेळाडू आहे तो. असं म्हणताच त्याने शिस्तभंग केला. केव्हा केव्हा गणेश काय होतं, कौतुक केलं की थोडस हे होतं. हो, हेडफोन समजून घालून घे. खेळायला पाहिजे, कारण हा. आपले शब्द कानावर पडले की तिकडे थोडस काही ना ऊर्जा येते, काही ना थोडस काही होतं. काही हरकत नाही, हे आपण म्हणतो मजेचा भाग आहे. हा हो ते तर आहे. तो त्यांना बघूया या संघ दुसरा चेंडू ना. हा बघूया काय होतं. अतिशय सुंदर चेंडू लेगच्या दिशेने आणि बघूया का आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मी तर म्हणेन खराब क्षेत्ररक्षण आहे. यासाठी थोडा अनुभव हवा. बॉलची नक्कीच. एवढी वाट बघितली आणि नक्कीच. ते पण मैदानात, तर तुमच्यासाठी बॉल थांबणार नाहीये. थोडस बॉलवर चार्ज होणं अपेक्षित आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॉलच्या हात चौका टप्प्याची तुम्ही गेलेला वाट बघितली तर बॉल नक्कीच तुम्हाला फसवणार आहे. सातपुते साहेब या इथे उपस्थित झालेले आहेत. नागरी निवारा तरुण मित्र मंडळ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. साहेबांनी आम्हाला ह्या इथे आर्थिक मदत केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा साहेबांचं मनापासून स्वागत नागरी निवारा तरुण मित्र मंडळ करत आहे. आणि पुन्हा एकदा बघूया काय होतं. आणि उत्कृष्ट अशी झेल मी तर म्हणेन घेतलेली आहे. तो तेवढाच मातब्बर खेळाडू आहे विवेक पटली नक्की. उर्फ बटली. त्याच्या हातून कॅच सुटणं थोडस मुश्किल आहे. नक्की दादा, दुसरा कोणी असता तरी आपण पैसे लावू शकलो असतो, हा कॅच सोडेल, नक्की. पण इथे ते शक्य नाहीये. बालाजी तंबूत परतलेले आहेत. स्कोअर काय झाला? 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 1 ओव्हर 3 चेंडू 17 धावा. अर्ध्यावर येऊन ठेपलाय हा सामना. पहिली इनिंग. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये काय कामगिरी करतायत लेजेंडरी बॉयज ते बघूया. अजूनही धावसंख्या मनासारखी झालेली नाहीये आणि निखिल मोरे उतरलाय आणि हा सुंदर असा फटका ताकद लावून सीमारेषे पार असा. सुपर जसं डुपर प्रथमेश म्हणतो तो दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवलाय. मला त्याचा डायलॉग आठवत नाहीये. नक्की नक्की. हा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि पाठवला त्याला शेजारच्या प्लॉट मध्ये. वा वा काय दादा, प्रथमेश दादाची कॉपी केलेलीच आहे थोडीशी. अरे कॉपी आता काय करणार. करावी लागेल कारण आणि आम्ही इंटर्नशिप करतोय. नक्की दादा. आणि न्यूयॉर्क वरून आलेले निलेश एरम थोडासा साईडला व्हायचं आणि आम्हाला पुन्हा बाहेर एकदा दिसून त्याच येईल. दिशेने आणि मात्र झेल घेतलेला आहे. अचूक झेल मी तर म्हणेन गणेश. काय उत्साह. 5 चेंडू 23 धावा. इकडे सागर आडे साहेबांच्या जे गाळ्यावरती हशी आलेली आहे बघण्यासारखी आहे. मला वाटतं आज परशुराम राऊत हे कौतुक करण्यासाठीच एका बाजूला माईक घेतलाय. नक्की गणेश कौतुक झालं पाहिजे खेळाडूंचं. कौतुकास्पद असेच सागर दादा आहेत. कौतुक पुढच्या वर्षी ते संघमालक होणार आहे असं सूत्रांकडून कळतंय. नक्कीच आहे. बघूया. आणि शेवटचा चेंडू या षटकातला 23 धावा झालेल्या आहेत 4 विकेटच्या बदल्यात. तर बघूया आम्हाला बघूया काय होतं. डायलॉग मारायला संधी मिळते का. आणि सुंदर असा चेंडू नक्कीच. टाकण्याचा आणि प्रयत्न आणि वाईड बॉल. सुंदर म्हणता म्हणता वाईट झालेला आहे. चालेल तरी पण काहीतरी असतं. अवांतर चेंडू 24 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला घेऊन येतोय अमोल लोढे. नक्कीच. सुंदर गोलंदाजी. शेवटचा निर्धाव चेंडू मार्गस्थ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. ह्यानंतर एक विशेष सूचना आहे. सेमीफायनलचा जो पहिला सामना आहे हॅलो
तो नंतर खेळवण्यात येतील आणि जो दुसरा सामना आहे तो पहिला खेळवण्यात येतील. ऑल स्टार वर्सेस सेमीफायनलचा दुसरा सामना आहे तो प्रथम खेळवणार आहोत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, कारण हा विजेता संघ त्यांचा पहिला सामना आहे तो आपण नंतर खेळवणार आहोत. आणि आपल्याला गॅप ठेवणं अपेक्षित आहे, त्यामुळे दुसरा सामना अपेक्स टायटन्स वर्सेस ओमकार यांचा सेमीफायनलचा सामना यानंतर होईल. अपेक्स तयार अपेक्स राहायचं. टायटन्स प्रथमेश टॉस उडून घ्यायला हरकत नाही. प्रथमेश परुळेकर आणि ओमकार यांचा सामना ह्यानंतर लगेच सेमीफायनलचा सामना होणार, यांची नोंद घ्यायची आहे, कारण हा सामना आपण नंतर खेळणार आहोत. गोलंदाज आहे योगेश काळे, दोन्ही कॅप्टननी संघाचा महत्वाचा प्लेअर. ओमकार मित्रमंडळाने लवकरात लवकर आपले जे खेळाडू आहेत त्यांना त्वरित मैदानात पाचारण करायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. ओमकार यांनी लवकरात लवकर आपल्या संघाला इथे हजर करायचं आहे. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. अपेक्स टायटन्स वर्सेस ओमकार. दोन्ही संघांना विनंती आहे आपले दोन्ही संघातून खेळाडू इथे हजर ठेवायचे आहेत. यानंतर आपला सेमीफायनलचा सामना होणार आहे. टॉस साठी मी विनंती करतो. आणि हा चौकार, सुंदर असा फटका फाईन लेगच्या दिशेने. थोडासा दिशाहीन चेंडू होता, त्याला योग्य दिशा दाखवत 4 धावा मिळवलेल्या आहेत संघासाठी. प्रसाद महाडिक याने, आणि प्रसाद महाडिक याच्या समोर तुम्ही लेंथ चुकवली तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळणारच. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली 28. आणि हा जोरदार फटका, चला पण झेलबान. आणि आमचे परम मित्र सौरभ हॅलो. मैदानात उतरलेले आहेत. बघूया शेवटच्या 3 चेंडू मध्ये काय कामगिरी करतायत. हॅलो. हा ओमकार हा आले का? एकेकाळी चारकोपची सिमेंटची सातपुते मैदानात साहेबांना- गाजवलेले हॅलो. फलंदाज सौरभ वारंग मैदानात उतरलेले आहेत. सातपुते बघूया साहेबांना 3 नम्रची चेंडूमध्ये. विनंती आहे, आपण इथे नाणेफेक करायला यायचं आहे. तसंच वारंग साहेबांना नम्रची विनंती आहे. तसंच गुरव साहेबांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे, आपण सुद्धा इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. फड साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या नाणेफेकीसाठी, आपण सर्वांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि सुंदर नाणेफेक फटका, मी सातपुते म्हटलं साहेबांच्या हस्ते होतं होईल. याने चारकोपची सिमेंट मैदानं गाजवलेली आहेत. सौरभ वारंग, सुंदर असा हा फटका, उत्तुंग षटकार मिडांच्या दिशेने. धन्यवाद मान्यवरांचं, पुन्हा एकदा धन्यवाद. हॅलो गुरु काका थांबा. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. आणि हा काहीसा हा तिखट असा सातपुते चेंडू. साहेबांचा सन्मान इथे Shoulder line. गुरव काका करतील. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण इथे आम्हाला आर्थिक मदत केलेली आहात. नागरी निवारा तरुण मित्र मंडळ खरोखर आपला आभारी आहे. आणि हा दुसरा षटकार, खूप खूप धन्यवाद. 3 चेंडूत 12 धावा सौरभ वारंग यांच्या बॅट मधून. आणि हा तसंच वारंग साहेबांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. सातपुते साहेबांच्या हस्ते तो सत्कार होत आहे. नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे वारंग साहेब. नक्कीच पट्ट्या हा खूप खूप 2च धन्यवाद. चेंडू खेळायला आला आणि 2 खूप खूप चेंडूवरती धन्यवाद. 2 षटकार मारून गेला. नाव आहे सौरभ वारंग, मॅन फ्रॉम चारकोप.
चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आणि आपल्याला 40 final धावांचं ची लक्ष आहे. match. 40 नाही 41 धावांचं लक्ष आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जर चर्चा करत राहिला तर काय होईल थोडंसं समजून घ्यायचं आहे. थोडीशी चर्चा करायची आहे आपण. आपल्याला सूर्याला वर काढता दोन नाही येणार सेमीफायनल आहे. बाकी आहेत. लवकरात लवकर खेळून घ्या नाहीतर दोन शेवटचा ओव्हर खेळावे सामना लागतील. काळोखात पहाटे वगैरे खेळवायला लागेल. परत यावं लागेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर नाही तर आपल्याला 2 ओव्हर खेळवावे लागतील. कृपया तुम्हालाच कमी ओव्हर खेळायला मिळतील. खेळायला याकडे लागतील लक्ष नाही, द्या. मला दिसतंय ते 2 वेळच खेळायला 2 लागणार ओव्हरच आहेत. खेळावे लागतील असं दिसतंय चित्र आता. म्हणून लवकरात लवकर सामना सुरू करा. दोन्ही संघांना नम्रची विनंती आहे. लेजेंडरी बॉयज मॅच सुरुवात लवकरात लवकर करा. बघूया आता. जर सामना लवकरात लवकर सुरू केला तर ओव्हर मात्र कमी होण्याची शक्यता आहे. सम्राट एम्परर्स बॅट्समन पाठवायचे आहेत. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. लवकरात लवकर वेळ काढू नका नाहीतर शेवटच्या सामन्याला तुम्हाला षटकं कमी केली जातील असं दिसतंय. 5:15 झालेले आहेत आणि शेवटचा पाहुणे सामना देखील. अंधारामध्ये थोडा खेळावा लागेल असं होईल. ओव्हर कमी होतील खूप सारं होईल काहीतरी. फायनल सामना सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लवकर खेळायचं आहे आपण. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायरनं विनंती आहे. काळोख होत चाललाय. चला तुम्हाला काळोख स्लो वाटत असेल तर तुम्हाला फास्ट व्हावं लागेल. एक चेंडू एक धाव. आणि आज सुंदर असा फटका षटकार मारलेला आहे दुसऱ्या चेंडूवर. ह्यानंतर सेमीफायनलचे जे सामने होणार आहेत ते 3 ओव्हरचे असतील. फक्त 5 चेंडूंचा एक षटक असेल. 5 चेंडूंचा एक षटक असेल. दोन्ही सेमीफायनलच्या संघांना विनंती आहे 15 चेंडूंची एक इनिंग असेल. दोन्ही संघांना विनंती आहे ग्राउंड मधून बाहेर व्हायचं. संचित साहेब या बाहेर या. आणि सेमीफायनल सुंदर फटका. सेमीफायनलच्या दोन्ही संघांना विनंती आहे 5-5 बॉलचे आणि ओव्हर चौकार. असेल. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. ह्यानंतरचे जे सेमीफायनलचे सामने होतील 5 चेंडूंची एक ओव्हर 3 ओव्हरचे सामने असतील. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली 11. सुंदर असा फटका मारलेला सीमारेषे पार. हॅलो आणि पुन्हा एकदा फटका मारलेला आणि थोडस क्षेत्ररक्षणात चूक झाली आणि एक धाव अवांतर मिळालेली आहे. अशा प्रकारे 2 धाव मिळालेल्या आहेत. 4 चेंडू नंतर 13 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय आकाश आणि त्यासोबत आहे अमोल रोडे. आणि आज जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद झालेला आहे. आकाश झालेला आहे झेलबाद. महत्वाचा विकेट या ओव्हर मधला. हॅलो हॅलो 5 चेंडू 13 धावा. लवकरात लवकर फलंदाज उतरवायचे आहेत. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आणि स्ट्राईकला आलेला आहे महत्वाचा फलंदाज विकी आव्हाड. बघूया त्याच्या बॅट मधून तो काय कमाल करतोय. 5 चेंडू नंतर 13 धावा झालेल्या आहेत.
थँक्यू सो मच परशुदादा आणि गणेश सर. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे. सामना रंगतोय सम्राट वर्सेस लेजंड बॉईज. आता मात्र 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. कॅल्क्युलस क्लासेसचे प्रमुख कैलास सर या इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळ आदरपूर्वक स्वागत करत आहे. या साहेबांचं नेहमीच कुठलीही मॅच असो आवर्जून ते स्वतःहून विचारतात आणि मॅचला सहकार्य करत असतात. असे आमचे कैलास सर या इथे उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद कैलास सर आपली उपस्थिती. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत. बालाजी, आनंद बालाजी. आता मात्र विकास आव्हाड यांच्या समोर एक मोठा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला आणि गोलंदाज देखील तितकाच तगडा. लेजंड बॉईज कडून आनंद बालाजी तर सम्राट संघाकडून विकास आव्हाड. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. आनंद बालाजी पुन्हा एकदा सज्ज असतील. विकास आव्हाड यांच्या समोर पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका परंतु चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. पंच काय डिसिजन देत आहेत? इट्स अ चौकार. 4 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 18. आता मात्र 11 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आनंद बालाजी टू विकास आव्हाड. मोठा फटका केलाय प्रहार आणि इथे मात्र सेल टिपला जातोय. माघारी परतावा लागतंय विकास यांना. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. विवेक गायकवाड. मॅच चालूच आहे अजून. नाही फायनल नाही. फायनल अजून तरी पण जातील किती म्हणजे फायनल किती बाकी आहे? हां 2 सेमी बाकी आहेत म्हणजे अजून 40 मिनिटं तरी जातील. अर्धा तास पकडा. तुम्ही येणार आहेत ना? तुम्ही येणार आहे ना? या ना मग सर्वांना घेऊन मस्त वाटेल जरा. हां या. चला नवीन बॅटर थोडंसं स्पीड अप करायचं आहे मित्रांनो. आपल्याला अजून 2 सेमीफायनल एक फायनल देखील खेळवायची आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर लेफ्ट हँड बॅटर विवेक गायकवाड. चला थोडस स्पीडअप करायचंय. पंच लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. येस मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 वाजले आहेत. अजून 2 सेमीफायनल एक फायनल बाकी आहे. थोडस स्पीडअप करायचंय. लेफ्ट हँड बॅटर विवेक गायकवाड आनंद बालाजी यांच्या समोर सज्ज आहेत. पुढचा चेंडू यावेळेला फाईन लेगच्या गॅप मधून परंतु इथे मात्र फील्ड केला जातो. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चला पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा चेंडू यावेळेला ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र रनआउटची संधी होतीये का? येस एका धावेच्या अगोदरच रनआउटची संधी उपलब्ध आणि माघारी परतावं लागतंय बॅटरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालले ते योगेश काळे. यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. जिंकेल तो सेमीफायनल गाठेल अशी ही मॅच. मस्ट विन मॅच मध्ये मात्र आता मोठी कामगिरी करावी लागेल योगेश काळे यांना. कॅल्क्युलस क्लासचे मालक कैलास सर इथे उपस्थित झालेले आहेत.
मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे. मी निलेश आणि परशुराम राऊत या दोघांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आजच्या सामन्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर असे चला 8 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. योगेश काळे इज ऑन स्ट्राईक. कॅल्क्युलस क्लासचे सर कैलास सर नेहमीच आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची आर्थिक सहाय्य असतं. त्यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण इथे आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नक्कीच पुन्हा एकदा विवेक गायकवाड यावेळेला मात्र लेग साईडला हलक्या हाताने खेळलेत. एक धाव कंप्लीट, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलेत योगेश काळे. आनंद बालाजी यांच्या समोर. चला पुन्हा एकदा सज्ज आहेत लेफ्ट हँड बॅटर योगेश काळे. आनंद बालाजी यांच्या समोर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला यॉर्कर आणि इथे मात्र चांगला फील्ड केला जातोय आणि रनआउटची संधी. यस, इट्स अ विकेट. सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं. ज्या पट्ट्याने 2 षटकार मारले होते त्यांनी मात्र इथे आता रनआउट करून माघारी पाठवले फलंदाज योगेश काळे यांना. काही क्षणातच प्रमुख पाहुण्यांचे इथे आगमन होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्त्यांनी खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचं आहे. अमोल भैया काही क्षणातच इथे उपस्थित राहणार आहेत. तसेच नागरी निवारा फेडरेशनचे सर्व पदाधिकारी काही क्षणात इथे उपस्थित राहणार आहेत. तरी त्यांच्या स्वागतासाठी आपण इथे चला आता 6 चेंडू मध्ये माजी नागरी निवारा महासंघाचे माजी अध्यक्ष वारंग काका सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. सातपुते काका यांचं सुद्धा नागरी निवारा तरुण मित्र मंडळ ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सकाळपासून वेळात वेळ देऊन इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. काही क्षणातच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित राहणार आहेत. सामने पटापट चालू करायचे आहेत. अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. चला आता स्ट्राईक एंड वरती आहेत स्वतः संघ मालक टीम ओनर संतोष जी मौर्या. रोहन हिंदलेकर आजच्या दिवसाचा गणेश हिरो. तायवणेकर या. याच्या समोर 6 चेंडू 21 धावा. गणेश पहिला चेंडू रोहन यांचा. यावेळेला संतोष मोरे यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलेत विवेक गायकवाड. थोडीशी बॉलिंग करून आम्ही परत समालोचन कक्षात परत. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. विवेक गायकवाड, रोहन हिंदलेकर आजच्या दिवसाचा सुपरस्टार यांच्या समोर. पाहूया काय होतं मॅच मध्ये. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चला थोडस स्पीडअप करायचंय. लेजंड बॉईज थोडं स्पीडअप करूया प्लीज. सामना थोडा फास्ट करायचा आहे. आणि हा वाईड की नो? नो बॉल आणि चौकार. 5 रन आणि फ्री हिट. नक्की काहीतरी क्षेत्ररक्षणाची मर्यादा चुकलेली आहे. सर्कलचा रूल काहीतरी पाळलेला नाहीये. नक्कीच सर्कलचा रूल ब्रेक झाला आणि त्यामुळे इथे नो चेंडू आणि नो चेंडू वरती हा चौकार 5 धावा देऊन गेलाय. त्याचबरोबर अजून एक चेंडू देखील उपलब्ध करून दिलाय आणि फ्री हिट देखील ऑन झाली आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. विवेक गायकवाड यांना मात्र संधी आहे इथे हिरो बनण्याची. पाहूया विवेक गायकवाड बनतात का हिरो की रोहन इंदलेकर. थोडं स्पीडअप करायचंय. चला मित्रांनो. नाहीतर पुढचे सामने 4 बॉलचे देखील होऊ शकतील. लवकरात लवकर सुरू करायचंय. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. चेंडू आणि चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. गॅप मध्ये पंचांचा इशारा काय राहतोय?
येस इट्स अ चौकार. धावा मिळाल्या 4 आणि विवेक गायकवाडने पुन्हा एकदा केलाय पार. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. सामना रंगतोय तो सम्राट वर्सेस लेजंड बॉईज. सामना अजूनही ऑन आहे. फ्री हिट आणि फ्री हिट खेळण्यासाठी विवेक गायकवाड लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा सज्ज. यस यावेळेला मात्र रोहन हिंदळेकरला कमाल करावी लागेल. मोठा फटका केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय आणखीन एक बटली स्पेशल षटकार. त्याचं नाव बटली असलं तरी त्याच्या षटकाराची उंची देखील तेवढीच आहे. उत्तुंग असा हा षटकार. जोरदार प्रहार केलेला त्याने. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय स्वर्गीय मृणालता इगोरे स्मृती चषक ब्रँडेड षटकार. आणि सामना हा विजयी षटकार मारलाय तो सम्राट बॉईजच्या लेफ्ट हँड बॅटर विवेक गायकवाड उर्फ बटली. नक्कीच अप्रतिम अशी कामगिरी केली. त्याचबरोबर आपले प्रमुख पाहुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते